आपल्या ज्या कल्पना तयार होतात त्या अनेकदा आपल्यावर झालेल्या संस्कारातून तयार होतात एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याची भुरळ पडते असं ते बाह्य विश्व आहे, तर त्याच्याशी जे आपले संबंध येतात, संवाद होतो, इंटरॅक्शन होते, त्यातून पुन्हा काही कल्पना तयार होतात. आणि हे सगळं मिळून आज ज्याला आपण माझं मत वगैरे जे काही म्हणतो ते सगळं त्याच्यावर तयार होतं. आपण हे विसरतो की मूळ तसं आहे की नाही कोणाला. हे आहे हे अनुभवाचं असेल, आहे हे इंटरॅक्शनचं असेल, संवादाचं असेल. जसं आपल्याकडे इकॉनॉमिक्समध्ये आपण शिकवतो डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट वगैरे, तसं आहे ते. बाहेर जसं दिसतं तशा पद्धतीचे परिणाम होतात, तर तशाने आपली मतं बनतात. हे अनेकदा लक्षात येत असेल, त्यांच्या येत असेल, पण सहसा लक्षात येत नाही. त्यातली एक कल्पना म्हणजे कोणाला आपण मोठं समजतो. मोठं कोणाला समजायचं याच्यासुद्धा प्रत्येकाच्या काही कल्पना आहेत, तर त्याच्या दृष्टीनं ते मोठं आहे. आपल्या अगदी साध्या व्यवहारातल्या मोठेपणापासून आपल्या भाषेत म्हणजे आरडावलपर्यंत काय जे असतील ते सगळ्या मोठेपणाच्या कल्पना खऱ्या आहेत की नाही कोणाटो. बरं, त्याच्यानंतर त्याच्यावर कोणी असा विचार केला आहे की नाही हेही अजून स्पष्ट नाही, कारण ते कदाचित आयुष्यभर स्पष्ट पण होत नाही. तर या अर्थाने वाटणाऱ्या मोठेपणाबद्दल जो बडप्पन आहे, तर त्याबद्दल कबीरांचं म्हणणं अर्ध्या चरणातच स्पष्ट होतं. बड़ा हुआ तो क्या हुआ. मोठेपणा झाला म्हणून काय झालं, लोकांनी मानलं म्हणून काय झालं. बडा हुआ तो क्या हुआ. अगदी उरलेल्या दीड चरणामध्ये त्याचा सगळ्याचा निकाल, मुद्दा इथंच संपला. बड़ा हुआ तो क्या हुआ. तो कसा आहे इथून पुढे पुढच्या दीड चरणात. बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ. जैसे पेड़ खजूर, जैसे पेड़ खजूर. बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ. जैसे पेड़ खजूर, जैसे पेड़ खजूर. काय उपयोग मोठेपणाचा, खूप आकाशात उंच आहे, त्याच्या अर्थाने मोठा आहे. पण जैसे पेड़ खजूर, पंथी को न मिले छाया. और खजूराच्या एवढ्या उंच झाडावर एवढीशी पानं असतात, खजूर असतो पण पानं एवढीशी असतात. पण जे एखादा इथला वटवृक्ष आहे, एखादं साधं झाड आहे जे कशाचं आहे हे पण माहीत नाही, पण त्याच्या खाली माणसाला, पावसाला, याला, उन्हाला आसरा मिळेल.
त्याला शांतपणे बसून भाकरी खाता येते. किती ठिकाणी आपण बघितलं असेल असं की दुपारच्या वेळेला बरोबर आणलेली पंचायतल्या फडक्यातली भाकरी सोडून बसलेली असतात माणसं. आपल्यावरही वेळ येते. चालत जाणाऱ्यांना माहिती असेल की अशा वेळेला एवढंसं झाड ज्याची आपल्याला काही कल्पना नाही, फक्त डवरलेलं आहे, पानं आहेत, त्याची ते ऊन सोसते, आपल्याला सावली देते. ह्याचा उपयोग जो आहे तो याचा आहे का? जैसे पेड़ खजूर पंथी को न मिले छाया. और जाणाऱ्याला आहे का काही त्याचे सावलीचा उपयोग? सावली कुठं पडतच नाही, आकाशात आहे. पंथी को न मिले छाया. झाडाचा दुसरा उपयोग आहे तोही नाही. पंथी को न मिले छाया और फल लागे अति दूर. फल लागे अति दूर सारो. फल लागे अति दूर. बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ. जैसे पेड़ खजूर, जैसे पेड़ खजूर पंथी को न मिले छाया. और पंथी को न मिले छाया. फल लागे अति दूर सारो. फल लागे अति दूर सारो. फल लागे अति दूर. बड़ा हुआ तो क्या हुआ. अशी जगात कित्येक माणसं, श्रीमंत असतील, मोठे सत्तावान असतील, मोठे सुशिक्षित असतील, प्रतिष्ठा असेल, यानी लौकिक अर्थाने म्हटलं तसे लौकिकदृष्ट्या उंची असेल. बाकीच्या किती दृष्टीनं ही मोठेपण आहे. सत्ता मोठी आहे, वरच्या पदावर आहे, आम काय तम काय सगळं आहे, पण लंबा पेड खजूर हाच वेळ. आपल्याला सावलीला उपयोग नाही. इथं जे बाहेर उगवले ना, साधा आंब्याचं झाड आहे, 5-7 फूटसुद्धा नाही आहे, पण त्याच्या खाली बसता येतं सावलीला, वाऱ्याला बसता येतं. त्याचा जो उपयोग आहे तो आम्हाला खजूर का पेड काय उपयोग नाही. बाकी लौकिकदृष्ट्या आपल्याला वाटत असेल हे मोठेपण आहे, पण आपल्याला उपयोगाचं मोठेपण शेवटी. उपयोग नसला तर मोठेपण असून उपयोग काय त्याचा? लंकेत सोन्याच्या बेट आहेत, आम्हाला काय उपयोग? जर त्या गरीबाला त्याचा जो पगार आहे तो त्याला महत्त्वाचा, त्या एमडीना काय मिळतं काय आपल्याशी किंमत नाही, खूप मोठे असते. आपल्याला गाडीसुद्धा घेणार नाही एवढा आहे ना. मग मोठेपणा कशात आहे खरा? तर आपल्या मनाचं जे अवजार आहे त्यात मोठेपण आहे. एखाद्याने एखादी चांगली गोष्ट आहे तर त्याला हो फार चांगलं आहे असं म्हणलं, त्याच्याकडे नसेल, त्याला येत असेल किंवा नसेल. समजा एखादा चित्रकार आहे, ठीक आहे, त्याला स्वतःला येतं, पण त्यांनी काढलेलं, एखाद्या मुलाने काढलेलं, मोठ्याने काढलेलं, धडपडून प्रयत्न केलेलं एखादं चित्र आहे, त्यांनी बघितलं आणि म्हटलं वा किती छान काढलं, हे मनाचा अवधार आहे, हे मोठेपण आहे. आता ह्यानी त्याच्या चित्ताला जो आनंद मिळाला तर हे काय त्याच्यात आहे? याच्यात नाही. हा फार मोठे चित्र काय असू दे. यातल्या खरं सांगायचं तर भगवंताच्या दृष्टीनं सामान्यात मोठेपण आहे. मोठेपण ही सामान्यपण आहे. अनेकदा चित्ताची अवस्था पाहिली, मनाची अवस्था पाहिली, म्हणून म्हटलं 10 रुपये त्याच्याकडनं 1 रुपया त्या भिकाऱ्याला मिळेल, पण त्याच्याकडं 10 लाख आहेत, त्याच्याकडनं 10 रुपये सुद्धा मिळणे शक्य. हा अनुभव आपण बघतो. किती ठिकाणी, ज्या ठिकाणी श्रीमंती आहे तिथं जास्तीत जास्त काळजी पडली असते पैशाची. रिक्षावाल्याशी 5 रुपयावर भांडण असतं, 25 रुपयावर भांडण द्या ना, तो दिवसभर उभा आहे तिथे. कधीतरी तासातासाने गिराईक येतं, आपण अनेकदा बघितलं असेल, कोणी बघितलं की नाही कोणाठो, पण
बघितलं तर तासभर उभं राहिलेले असतात, तेव्हा केव्हा तरी नंबर लागतो आणि तो शेवटी जाऊन ते 25 रुपये, नाहीतर आजच्या काळात 25, पूर्वीच्या काळात 5 रुपये. कशाला करावं त्याच्यात? बरं, आपल्याला काय कमी आहे का त्या 5-10 रुपयाचं काय कमी आहे का? इकडे आपल्या पावत्या आहेत, आपले बँकेत सगळे आहेत, तर त्यांनी एकत्र केले म्हणून आपल्याला सुद्धा एकत्र करून सांगता येणार नाही, अशी अवस्था आहे. तर त्याला 10-20 रुपयाला कशाला का द्या ना, तिथे आवाज आहे काहीतरी. मग मोठेपणा नक्की कुठे आहे? त्या संख्येवर आहे, 6 का 7 ह्याच्यावर आहे का? हे जे दिले ते 10 रुपयातले एका शून्यावर आहे? मोठेपण त्याच्यावर आहे. अशी सामान्य. मागे मी आपल्याला लिंकनची गोष्ट सांगितली होती, त्यामुळे आपल्याला आठवत असेल कदाचित काळातली, की दिसायला काही चांगले नव्हते. राजा येणार म्हणून तो लहान मुलगा उभा होता बघा, त्यावेळेची गोष्ट पडली होतं आपल्याला मध्ये. ही काय आहे? तेव्हा एवढी क्रांतिकारी करणार मनुष्य आहे, एवढा अध्यक्ष आहे, राष्ट्राध्यक्ष आहे. जाताना त्या काळी त्या बग्गी आणि जे आपल्याकडच्या रथासारखं, तेव्हा आपल्या गावातून जाणार एवढ्या खेडेगावातनं म्हणून जी गर्दी जमा झाली होती, त्यात हे लहान मुलं उभा होतं. ते बघितलं त्याला वाटलं, हे जर एवढं जे मोठं म्हणत आहेत, हा तर दिसायला सुद्धा माणूस दिसत नाही आहे. सरळ त्याची आकृती नाही, सरळ चेहरा नाही, सरळ काय नाही, अर्धवट दाढी वाढली, ते सगळं आपल्याला त्यांचं चित्र आपण बघितलं असेल. म्हणून तो तिथून म्हणला, हेच मोठे ते. तेव्हा त्यांनी ती बग्गी थांबवली, खाली उतरले, म्हणले, मी मोठा नाही, सामान्य आहे, हे समजतात, तसं काही नाही आहे. आणि एक लक्षात ठेव की देवाला अशीच सामान्य माणसं आवडतात, म्हणून त्यांची निर्मिती देवानं जास्त केली आहे. कारण त्यांच्याजवळ जो त्याग आहे, त्यांच्याजवळ जे कर्मशीलता आहे, जे आयुष्य वाहिलेलं आहे, एखाद्या ध्येयाला आयुष्य वाहिलेलं आहे, तर त्याच्यात जो मोठेपणा आहे, तो लांबा पेढं खजूर घालायचं काय त्याची त्याच्याजवळ. संचय आत्मा विनश्यती, तसं शेवटी संचयाचे अधिकारी पुढचे आहेत, ह्यांनीच बनले पुढे. आपल्याला माहिती आहे, एकालाही पुटली त्यांच्या भाषेमध्ये, ती एकालाही बरोबर पोटली घेऊन जाताना काही बघितलं नाही म्हणले. ते जे आहे ना, लिहे हाथ ते पोटली न गयो कोई, मैंने देखा नाही आहे कमी. हे खरं मोठेपण या अर्थाने त्या औदार्यामध्ये आहे, माणसाच्या मनाच्या विशालतेमध्ये आहे, दयेमध्ये आहे. तर कुत्रा आहे, पाणी दिलं आहे, आमदार आहे, दूध दिले, त्याला दिले काहीतरी, त्याला भावानं वाटले, त्याला माहीत त्याच्या गुंतून आहे, हे बरोबर. पण तरीसुद्धा जर तडफडत असेल तर आधी पाणी पिण्यापेक्षा आधी दिलेलं बरं. अगदी सामान्य गोष्टी असतात, पण त्याच्यातसुद्धा ते कळतं. तर या अर्थाने त्या अर्थाने विरक्त आहेत. विरक्ताला काय आहे मला सांगा? हे लंबा पेढे खजूर तिकडे लागले, संपत्ती मोजायला नाही. आपल्याला माहिती असेल, हे निजामाचे राज्य होऊन गेली, यांचे राज्य होऊन गेले, पण संपत्तीचे हिशेब लागत नाही अशी परिस्थिती. त्या काळात हिरेमणकाचं होतं, आजही ती आहेत. त्याच्यावर आता इंटरनॅशनल कोर्टमध्ये सध्या कार्यक्रम चालू आहे आणि अजून संपलेलं नाही, संपेल असं वाटत नाही, कारण आता 2री-3री पिढी झाली आता. तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या, देशात नाही आता परदेशात गेलेल्या शाखासुद्धा तिथून ते, कारण म्हणून तो आंतरराष्ट्रीय खटला झाला. आता ते मोठेपण आता आहे, पण त्या 3 मुलींची लग्न होत नाही, बाबा म्हणायचे ना, तसं आहे. त्यांनी ते जवळून बघितले, हैदराबादलाच होते ना, तर त्यामुळे ते बघितलेलं आहे जवळून, की काय आता एवढी संपत्ती. मी म्हणतो, म्हणजे आजच्या काळात कोणतरी एखादा होईल त्या, पण त्या काळात नाही कोणी झाला. हे बाबा हिरेमणके घे, मी एवढा एकदा घेत आहे बाबा, मी सुटलो, निजाम सुटत नाही. आता त्या लौकिक मोठेपणाचे काय मला सांगा? तिथे आहेत हिरेमणका आहेत, सगळं आहे, आणि खरोखरच हिरे आहेत, म्हणून ते एवढे बाटाबाटीन बाराबारी कोट्यवधी रुपयाच्या किमती झाल्या. मग त्याचं ते तसं म्हटलं तर लौकिकदृष्ट्या ज्याला आपण मोठं समजतो तेच नाही ते. मग त्याच्यावर किती शून्य आहेत हे मोजता येत नाही त्याच्या किमतीत, पण मनाला स्वास्थ्य नाही आहे आणि या अर्थाने उपयोगही नाही जगाला काही त्याचा. त्या पेटीत ते होतं, त्याचा उपयोग काय झाला? विनोबाने त्या गोष्ट त्याच्या धनिकाची जी सांगितली आहे ना, की इतकं त्याच्यावर जीव जडला, इतकं जीव जडला, शेवटी मरताना सुद्धा आता ते म्हणले, आता ह्यांचं काहीतरी देवाचं नाव घेतील, खून करून बोलावून घेतलं, ते मागवा आता ते, ह्याला काही देव मागवत आहेत का मला सांगा? त्यांची जे ते भरून ठेवलेली पेटी होती तेवढी आणायची आणि त्याच्याकडे बघत प्राण सोडला, त्यात जे ठेवलं होतं ते. काय त्या प्राणात झाला असेल मला? मग अनेक जन्म लागतात, ते मग लागणारच की असं असल्यावर. हे तर आणखीन जन्म वाढून गेले. जाताना निदान डोळ्याआड असतं तरी सुद्धा काय झालं असतं. महाराजांनी एवढ्याच्या मायेत सुद्धा अडकून दिलेलं नाही कोणाला. मुलाच्या मायात अडकून दिलेलं नाही, वडिलांच्या मायात अडकून दिलेलं नाही. वडिलांना बरोबर घेतले, मुलाला तिथं मागच्या स्टेशनवर थांबवून राहिला, इथं जरा 4 दिवसांनी ये, मी तुला निरोप देतो.
हे काय आहे, वास्तविक तो त्याचा जवळचा आहे ना, आहे की. पण तरीसुद्धा तिथं गेल्यानंतर त्यांचं प्राणोत्क्रमण होणार किंवा त्यांचं निर्याण होणार ते महाराजांना माहिती आहे. त्यामुळे पुढच्या स्टेशनवर गेल्यानंतर तिथला मुक्काम पडल्यावर तिथे जेव्हा अंतकाळाचा प्रसंग आला तेव्हा महाराज करत गेले. कारण समोर फक्त महाराजच होते, नामच होतं, बाकी काही नव्हतं. ते घेत गेले. मग म्हणले आता त्यांना बोलवा. म्हणले हा काय प्रकार आहे. मी त्याला तिथं ठेवला. तुम्हाला हे जर ज्ञान आहे, अंतर्ज्ञान म्हणून आपण, अंतर्ज्ञान आहे, तर अंतर्ज्ञान आहे ते तुम्हाला दिसते, तर त्याला कशाला दूर, त्याच्या क्षणी जर तो बरोबर असता तर त्याला तेच आठवलं असतं. त्याला महाराजही आठवले नसते साध्या भाषेत आणि रामही आठवलं नसता. ते म्हणले कशाला अडकून ठेवला, तो आपल्याकडचं शेवट अडकलेला आहे ना भरत, तेव्हा जडा भरतासारखं शेवटी हरणात जीव जायचा. काय कशाचा जीव लागेल आणि माणसाचा त्याच्या मनात ते राहील आणि तेच बरोबर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. त्या अर्थाने त्यांना कळतं हे सत्पुरुष थोर. त्यांच्यामागे काय आहे म्हटलं तर काय नाही. प्रल्हाद महाराजांनी घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे, घरसुद्धा नाही. मग आता आपण तर व्यवहारानं तर आपल्याला वाटेल आता बंगलेवाला मोठा, हे मालवाले मोठे, का हे मोठे, हे मोठे. कारण त्यांनी तुळशीपत्र ठेवले, त्यांना काळजी नाही. देवळाच्या अवसरीत राहिलेत, काळजी नाही. आपल्या म्हणजे त्याच परंपरेत प्रल्हाद महाराजांचे गुरु आहेत, त्यांनीसुद्धा काय केलं, रामानंदांना काय शेवटी काय म्हणणे, काय वाटेल ते घ्या, माझं फक्त एवढी पोथी ठेव, छातीची धरलेली पोथी, बाकी आहेच काय बरोबर. अशा तऱ्हेनं प्रवास करणाऱ्या माणसाच्या जवळ काय असतं, तेव्हा एक कटोरा काढलं तिथं काय ठीक आहे ते फरतर, ह्याच्यापेक्षा काही बरोबर नसतं. ते म्हणले घेऊन टाका, तर ते घेतलं तरी चालेल, माझ्याबरोबर काय नाही आहे, एक वस्त्र ठेवा, बाकीचं सगळं घेतलं तरी चालेल, फक्त एवढं नको. एवढं नको म्हणजे काय. आता इथं सामान्य माणसाला सुद्धा जिज्ञासा जागृत होते, यांना मोठं काय आहे एवढं की म्हणजे त्यात काहीतरी गाठवड्यात असलंच पाहिजे. म्हणून त्यांना बोलावून घेतलं. म्हणले एवढं तू हिसकावून सुद्धा द्यायला तयार नाहीस तर तू काय आहेस तुझं एवढं म्हणजे. आणि एवढ्या लहान मुलाला ही जी समज आहे ती समज केवढी आहे, त्याला घेऊन बरोबर गेले. ह्यात काय आहे ते सांग. ते म्हणले यात एक ग्रंथ आहे, बाकी काही नाही, तुम्हाला वाटलं तर उघडून दाखवतो, काही नाही, दाजवत होतं त्याच्यात. तर त्याचं त्यांना एवढं महत्त्व आहे त्यांच्या जीवनाच्या दृष्टीनं ती एवढी महत्त्वाची गोष्ट आहे की ते हे बाकीचं वस्त्रपात्र काय तुम्हाला न्यायचं ते न्या, फक्त एवढं माझं ठेवा. आता या ठिकाणी थोरवी कोणाकडे, म्हणून थोरवी त्यांच्याकडे गेली. आणि ती ओळखणारे लोक सामान्य असतात, त्यांनाच असामान्यत्व कळतं खऱ्या अर्थाने. म्हणून त्यांना असामान्यत्व कळवं म्हणून त्यांनी त्याला वस्तीवर नेऊन पुढचं तिकीट काढून दिलं. जी माणसं जीवावर उठून जे आहे ते घ्यायला तयार आहेत त्या माणसाने त्यांना ते म्हणले आम्हाला यातलं काहीतरी सांगा. यातले त्यांनी त्यांच्यासमोर काय 4 शब्द सांगतायत सांगितले आणि म्हणले तुमची सगळी व्यवस्था करतो, तुम्हाला तुमचा काय विचार, मी असं यात्रेला घ्या. म्हणले तुमच्याकडे तुम्ही आता असे चालत जाणार, त्याच्याऐवजी इथं जवळ स्टेशन आहे, या जंगलाच्या बाजूलाच स्टेशन आहे. म्हणले माझ्याकडे पैसे नाही स्टेशन द्यायला, नाही आम्ही ती व्यवस्था करतो. हे दरोडेखोराचं परिवर्तन काय होतं. विनोबांच्या समोर त्या बंदुका आणून ठेवलेले, ज्यांना पकडायला वॉरंट लावले, ज्यांच्यावरती म्हणजे डोक्यावर बक्षीस असतं, तसं त्या काळात डोक्यावर बक्षीस असायचं, ते लावलेलं आहे. ती माणसं धैर्याने येऊन समोर त्यांच्या सरेंडर होतात ते बंदुका ठेवून. हे काय आता थोरवी कुठं नक्की. आता तिथं तर मिलिटरी चालली सगळी, ती सिक्युरिटीज चालल्या आहेत, खेळ चाललं आहे, अमकं चाललं आहे, मोठेपणा आहे कुठे नक्की आपल्याला तो वाटतो. पण इथे एकाकी माणसासमोर मी तुम्हाला अहिंसेचं आवाहन करतो, यांना भलं होणार नाही, यांना भलं होईल तर भलं होईल ह्याची खात्री वाटून जे त्या अर्थाने जसं हे वनवासात असतात तसे जे अर्थाने लपून राहिलेले ते त्यांच्या त्या ज्या जपण्याच्या जागा होत्या तिथून बाहेर पडून येऊन समोर बंदुका ठेवून शरण आले की आम्हाला चांगलं जीवन जगायचं आहे, हे काही खरं नाही, आम्हाला पटलं. आता बंदूक समोर ठेवायची आहे, ही बंदुकीला हात निलवून देणार इतकंही असतं. आठा पहारा माझा रे, ती ज्ञानेश्वरीत उदाहरण दिले. समर्थ अशी पडले वगैरे तो कसा जागृत असतो ते की झोपेत सुद्धा त्याला एक हे असते समर्थाजवळ म्हणजे त्या अर्थाने कुंडगिरीपणा, त्याचं एक वैर जर पडलं तर मनुष्य झोपेत सुद्धा बरोबर शस्त्र ठेवतो. कुठल्याही क्षणी काय आघात झाला तर हे ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आहे. तर हे आपण बघतो. मग यांना त्याचं काहीच करावं लागेल नाही. तुम्ही या बरं न यायचं असेल तर नका येऊ, मी आज थांबळ, उद्या मी नाही आहे, आज इथं आहे. तो मनुष्य असा आहे की त्याच्यासमोर बंदूक ठेवली जाते आणून, आपल्याला बंदुकीचं लायसन मागवावं लागतं, बरोबर ठेवावं लागतं. म्हणजे किती असुरक्षित असो आपण. म्हणजे तसा विचार केला तर मोठे म्हणायचं का लहान म्हणायचं.
लहान म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यवहारातली माणसं आहेत, कोण नाही बंदुकीला हात वगैरे मागायला, कुठं फुकट खर्च करत आहे. त्याच्यापेक्षा खायला प्यायलेलं बरं, दुसऱ्या कोणाला खायला घातलेलं बरं, पण ही मागायला कोण जातो का? तर ह्या अर्थाने मोठेपणा कुठं आपल्याला वाटतो आणि कुठं आहे अशी कल्पना होतात. म्हणून म्हटलं अनेक कल्पनातून आपलं तयार होतं. तेव्हा आपल्याला हे असावं, तेव्हा त्या अर्थाने ज्यांनी त्याग केला ते थोर राहील. अरविंदांच्या मागे काही कमी होता, तो आय एस लेवलचा मनुष्य. फक्त हे आता चुकवायचं कसं एवढाच फक्त प्रश्न, म्हणून घोडेस्वारीचे ते 3 प्रसंग झाले. 5 तो होणारच होते, तो प्रश्नच नाही. तो मनुष्य हे सगळं करतो, त्याची एवढा कमांड आहे त्याच्यावर की ते पण त्याचं होईल. आता गेला तर 1000 झाला तर 5 होणार. आता एकच मार्ग आहे ह्यातून सुटायचा, हजर न राहणे. पण कशासाठी? तर ते देशासाठी आहे, त्यागासाठी आहे. आज इकडे आले असते तर त्यांचे वडील एवढं स्वप्न बघत होते, ते सुद्धा मोठे सरकारी अधिकारीच होते. आपल्या मुलांनी काय व्हावं याच्याविषयी त्यांच्याही कल्पना होत्याच. सरकारी अधिकारी व्हावं, त्यांनी मोठं व्हावं, त्याने हे व्हावं, त्याने पैसा मिळवावं, सत्ता गाजवावी सगळीकडे. आणि अशा तऱ्हेच्या ज्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेच्या माणसाला ह्यातलं काहीच अवघड नाही. तर ते पण ते म्हणणे मला ते नको. एवढं क्रांतिकारकांचं त्यांच्याकडे इकडे आल्यावर सुद्धा एवढं नेतृत्व होतं की पुढचे अध्यक्ष ते होते. यामध्ये इकडे टिळक आहेत आणि त्या पुढे अजून गांधी यायला यायचे आहेत, दोघांनाही ते मान्य आहे. अशा अवस्थेत त्यांच्याकडे ते नेतृत्व होतं. ते म्हणले आपल्याला नेतृत्व म्हणजे इथपर्यंत नेतृत्व असून त्यांनी तेच सोडून दिलं. देवाचा एक आदेश आहे, तुझं कार्य वेगळं आहे, तू जा आणि उपासनेत राहा. त्यावेळेला ही सगळी बुद्धिमत्ता, आधी सगळा पैसा, सगळी सत्ता आणि नंतर उचलेली ही सगळी बुद्धिमत्ता जी व्यावसायिक किंवा व्यावहारिक कामाला लागली, प्रोफेसर होते गायकवाड सरकारांनी बोलावलं म्हणून, तर तिथे राहिले. त्या काळातला पगारसुद्धा त्या काळात फार मोठा, तसा विचार केला तर ते ठेवत त्या ह्याच्यावर आणून आपल्याला मागे बोललं ना, घरात आलं की मधल्या खोलीतल्या टेबलावर पगार आणून ठेवलेला असेल. ज्याला कोणाला काय गरज लागेल त्यांनी घेऊन जाऊ. मग आहेत, नोकरचा करायचा, अमुक आहेत, तमक आहेत, घरातली माणसं आहेत, खर्च करू दे. त्यात कधी नाही असं झालं नाही, काही चोरीला गेलं नाही. असं काय काळजी माणसाला त्या लवकरला लावून पुन्हा ती किल्ली सांभाळ डावीकडे ठेवली, उजवीकडे ठेवली, मला कुठे सापडे नशी झाली. हा कुठे मोठेपणा आहे? ह्या त्यागात मोठेपणा आहे. असं करायला जावं असं मला म्हणणं नाही. मोठं काय आहे हे ओळखून असावं. तर या अर्थाने लौकिकदृष्ट्या ज्याला म्हणतो तसं नाही ते. तर विद्येत माणसं मोठी होत, एखादी विद्या मिळेल. माणसाला असं वाटतं की आता आपल्याकडे कसं झालं आहे, सर्टिफिकेशन एकदा झालं की नाही की त्याच्या मागं ती पदवी किंवा ते शिक्षण आहे असं गृहीतच धरलं जातं. आता ते कसं मिळालेलं असेल याबद्दल मी काय बोलत नाही, पण तरीसुद्धा जे मिळालेलं आहे, समजा एकदा सर्टिफाय झालं, त्याला कळलं, असं त्यांनी लिहून दिलं. आता ते सुद्धा डीम्ड असतं युनिव्हर्सिटी, म्हणजे सुद्धा अलीकडे ती सुद्धा ती विद्यापीठच असेल असं सांगता येत नाही. अभिमत वगैरे सुद्धा असण्याची शक्यता आहे, पण असू दे, मिळालं आहे ना. मिळालेलं आहे म्हणजे त्यात जे मिळालेले ते ज्ञान त्याच्याकडे आयुष्यभर आहे का ज्ञान तेवढं तरी खात्रीने सांगू शकत नाही, पण असं वाटतंय. कोणा अनेक ठिकाणी बघतो ना, ते इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण जे काय झाल्यानंतर तिथे सुद्धा ज्ञानाची खात्री हा विषय नाही. प्रयत्न करतो, आहे अनुभव आहे त्याप्रमाणे विचार करून बघतो, पण खात्री नाही देत. ज्या ज्ञानाला खात्री नाही ते आपल्याला मोठं कसं वाटतं. यांच्या ज्ञानाला खात्री आहे, तू तिथे जा, तो तुला माणूस भेटेल. हे जे काही प्रकरण आहे ते काही वेगळंच आहे. तिथे जा, अमुक स्टेशनवर तुला अमुक माणूस भेटेल. आपल्याकडे स्वामींनी किती वेळा, आपण शिवानंदांचं वाचत असाल तर ते किती वेळा झालेले प्रसंग की तू जा, आता जाऊन तिथं गाडी मिळणार नाही, जाऊन तिथं बोट मिळणार नाही, हे सगळं माहिती आहे, तरीसुद्धा तू जा म्हणजे जा. गेल्यानंतर ती बोट उशीर होऊन येईल, नाही तर त्या दिवशी सुटेल, नाही तर तुमच्यासाठी सुटायला थांबलेली असेल, काही होईल. त्याने सांगितलं जा, तिथे जा. तिथे गेल्यानंतर ते, आणि मुंबईत, हे इथून नव्हे, तिथून मुंबईत, तिथे गेल्यानंतर अमक्या ठिकाणी जा. ते त्यांना दृष्टांत आहे की ते माणूस येईल, तुमची जी अडचण आहे, त्यांना त्याच स्तोत्राची अडचण होती, तर ते स्तोत्र इथून पाठवलेलं होतं तिथे, आणि तिथे त्यांच्याकडे जा. ते म्हणले हे कसं काय आलं म्हणे तुम्हाला कोणी? म्हणजे स्वामींनी सांगितलं की हे तुमच्याकडे नेऊन द्या. ते म्हणणे मी ह्याच्यासाठी वाढ बघतोय, ते कुठे मिळत नाही आहे. इतक्या ठिकाणी शोधाशोध केलेली आहे. कुठली ज्ञान आणि कुठली सत्ता असते की ज्या सत्तेने हे ज्ञान होतं माणसाला, इथे बसून तू सांगतात या ठिकाणी हे होईल, हे 5 वर्षांनी होईल, 7 वर्षांनी माणसं सांगतायत. ही ज्ञान काय असेल, म्हणजे जिज्ञासा तरी असावी की, आणि मोठं कशाला मानावं, ह्याला मानावं, हे होईल. तर अशा तऱ्हेच्या गोष्टी करणारे लोक आहेत, प्रत्यक्ष सांगणारे लोक आहेत. मग आता बाकीचे हे लंबापेड खजूर काय करायचे, असे किती लंबापेड खजूर. आपली वेळ झाली, थांबतो.
महाराजांच्यात आपण बघितलं असेल ना, तर ते भिक्षेच्या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलं बघा त्यांना. जो हे संन्यासी भिक्षा मागून आलेला होता तो ओढ्याच्या पलीकडे होता बघा. शेवट महाराज त्याच्या झोपडीजवळ गेले. एक दिवशी तुम्हाला दाखवीन म्हणले होते. बाकीच्याने भिक्षा घातली ती त्याच्यापेक्षा जास्त होती, पण त्याचं प्रमाण काय होतं, आपलं होतं ते राखून दिलेली होती. आपल्याला सुरक्षित राखून करेल तेवढाच परमार्थ आपल्याला जमतो, हे त्यांनी दाखवून द्यायचं होतं त्यांना. आणि जो भिक्षेद केवळ त्या अनुष्ठानासाठी येऊन राहिलेला आहे त्याला 5 घरी भिक्षा मागून राहायचा अधिकार आहे तेवढाच, तर त्या अधिकारात त्याला जी काय भिक्षा मिळेल ते आता नैवेद्य दाखवलेला आहे. आता 5 भाग करायचे आणि सर्व म्हणजे त्याचेसुद्धा भाग करून द्यायचेत. निसर्गाचा वाटा निसर्गाला, देवेचा देवाला, त्या जलाचा जलाला, सगळं करायचं आहे. पुढे हे सगळं करून जे राहील त्यातलं घ्यायचं आहे. ही काय मनाची तयारी असेल. मोठे कोण तेव्हा त्याच्याकडे हे जेव्हा दारात जय रघुवीर समर्थ उभे राहिले तेव्हा तो म्हणला, वा महाराज आहे. अशी सगळी झोळी उचलली आणि ती झोळी त्यांच्या झोळीत ओतली. हा खरा पंथ म्हणले. तुम्हाला बघायचं होतं ना, हा बघा. तर तसं मोठेपण कुठे आहे ह्याची निदान ओळख असावी. आणि असलं कशाला तरी मोठेपणाला काय बोलण्याचा अर्थ नाही, एवढं बोलू नये. थोडं झालं तरी आपला परमार्थ बरोबर होईल. बडा हुआ तो क्या हुआ. आता हे सगळं शिकण्यासाठीच आता शिबिर आहे. पुन्हा पुन्हा वाचल्याची वाचावे, केलेची करावे पुन्हा निरूपण. हे समर्थन सारख्यानं का सांगावं लागेल. भांडे घासावं लागतं तसे हे घासावं लागतं. त्याच्यासाठी आहे. ज्यांना महाराज बुद्धी देतील, अनुकूलता देतील त्यांनी 2 दिवस काढावे. आता 3 दिवससुद्धा राहिलेले नाही. माणसं अनेक जण सांगतात आम्हाला 3 दिवस जमत नाही. अहो म्हटलं 3 दिवस नाहीच आहे. आता 48 तास झाले. 7 दिवस केलेले इथे लोक असतील तर 7 दिवस होतं घरात, 5 दिवस होतं घरामध्ये. आता त्याचा हळूहळू व्यवहार्य म्हणून 3 दिवस. आता त्याचं हळूहळू व्यवहार्य म्हणून 48 तास, 72 सुद्धा नाही. तेव्हा 48 तास संबंध आयुष्यातले वर्षातली 1दा किंवा 2दा, सर्वसाधारणपणे 2दा म्हणा. तर ज्याला देता येत नसेल त्यानं भगवंताकडे आणि थोडं आयुष्य मागून घ्यावं वाटलं तर. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, जैसे पेड़ खजूर. बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. पंथी को न मिले छाया, पंथी को न मिले छाया, और फल लागे अति दूर सा, फल लागे अति दूर सा, फल लागे अति दूर. जानकी जीवन स्मरण जय जय राम.